0% व्याजाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे फेडायची सवय लावा ना. सारखंच फुकटात आणि सारखंच माफ कसं व्हायचं. त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेलं असल्यामुळं, परंतु हे सारखं होणार नाही. पैसे आर्थिक शिस्त तुम्ही पण लावा. ऐकलं आपण अजित पवार यांचं मत. शेतकऱ्याबद्दल इतकी नीच भावना जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या इथं असेल तर तुम्हा आम्हाला योग्य न्याय कसा मिळणार आहे. कृषी मंत्री पद त्यांच्याकडेच आहे. अशा धोकेबाज लोकांना ओळखण्यामध्ये आपण चूक करतोय का, हा सुद्धा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. पक्षप्रेमामध्ये चुकीची माणसं निवडून द्यायची आणि मग आपल्याबद्दल वाईट भावना ऐकून घ्यायची. शेतकऱ्यांनी सुद्धा शून्य होणं गरजेचं आहे. लोकांना ओळखणं गरजेचं आहे. प्रत्येक पक्षामध्ये वाईट लोक आहेत, परंतु उद्धव ठाकरे आले त्यावेळेला पहिला निर्णय त्यांनी जसं जाहीरनाम्यात सांगितलं होतं त्याप्रमाणे पहिला निर्णय कर्जमाफीचा घेतला. यांनीही कर्जमाफी देणार आहेत, परंतु इलेक्शनच्या पुढे मताचा लाभ व्हावा यासाठीच. तो पण किती लोक मरतील हो. उद्योगपतींचे लाखो कोटीचे तुम्ही कर्ज माफ करताय, शेतकऱ्यांचं नगण्य कर्ज तुम्हाला माफ करणं होत नाही. एका उद्योगपतींच्या कर्जमाफीमध्ये अख्खा महाराष्ट्रात शेतकऱ्याचं कर्ज माफ होत आहे. पण ह्यांची नियत नाहीये. यांना खरं तर रस्त्यावर हेड दिले पाहिजे. आपल्याकडं जनतेला हेच कळणार गेले आपले अधिकार काय आहेत. बाकी काही कळत नसेल तर किमान मतदानाच्या अधिकारातून सुद्धा आपल्याला आपल्या भावना व्यक्त करता येतात. त्यावेळेला काहीतरी नोटा घ्यायच्या, काहीतरी मटणं खायची, अशाला प्रश्न भागत नाही बाबा. 1000-500 रुपयाची काही किंमत राहिलेली नाही. त्या चुकीच्या गोष्टीला बळी पडून अशी चुकीचे लोक जर आपण सत्तेमध्ये बसवलो. आदल्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतायत की 30 जूनला आम्ही कर्जमाफी देऊ. दुसऱ्या दिवशी ते म्हणतात की फुकट खायची सवय लागली तुम्हाला, किती दिवस तुम्हाला फुकट सारखं मागताय. भीक मागता शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्या आणि 20-25 लाख रुपये कर्ज जमीनच्या शेतकऱ्याची त्याला 5 लाखापर्यंत कर्ज द्या. तुम्हाला काही मागायची गरज पडणार नाही. जेवढा खर्च शेतीमध्ये आम्ही घालतोय त्या तुलनेमध्ये उत्पादन निघत नाही, खर्च सुद्धा निघत नाही. आणि मग ह्या जनतेचे प्रश्न सोडवायचं काम सरकारचं आहे. ते सरकार जर अशी भावना बाळगत असेल तर त्या सत्तेवरती योग्य माणसं बसवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करावं लागेल. त्याचा शांतपणे विचार करणं गरजेचं आहे. पहा, विचार करा आणि अशा नेत्यांना वारंवार त्या तिच्या खुर्चीवरती बसवायचे काय याचा सुद्धा विचार आम्ही सर्वसामान्य शेतकरी म्हणून केला पाहिजे.